चालू झाला. बंद कर. तर मित्रांनो, आता मी आलो आहे दिलीप ढोलम साहेबांच्या घरी. आणि ॲक्च्युली बोलतात ना, अचानक आपण येतो काही कामासाठी वगैरे, त्या पद्धतीने आलो आहे. आणि हे त्यांचं घर आहे. तर ॲक्च्युली आलो आहे मध घ्यायला, पण त्यामध्ये काय काय झालं ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आणि अतिशय जागृत असं इथे जे देवस्थान आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे. हे बघा, होय महाराजा. हे बघा, आमच्या लाडू वहिनी पण इथे काय करतं. नाही हय कशी काय इलं, हय कशी काय इलं. अच्छा. नमस्कार. तर मित्रांनो, हे ढोलम साहेबांचं घर आहे. आणि आज जे आपण आलो आहे की जिथे दाट सकळ म्हणून जे देवस्थान आहे, अतिशय जागृत असं देवस्थान आहे, तेही तुम्हाला दाखवतो. आणि आधी आता आलो आहे इथे ॲक्च्युली मी मध घ्यायसाठी, पण इथे अचानक आता लाडवहिनी दिसल्या आणि त्यांची खूप मदत असते आपल्याला. आणि आता आलोच आहे तर आमचं थोडंसं विषय झाला की इथे दाट सकाळचं अतिशय जागृत असं देवस्थान आहे. मला ऐकून होतं, पण योगायोग असा आहे की आज सोमवार आहे आणि त्या दाट सकाळनंच मला इथपर्यंत घेऊन आले आहेत की ये इथे. कारण माझा एक नवस वहिनी बोललेल्या आहे, थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे बरेच दिवस व्हिडिओ येत नव्हते माझे. तर आता आलो आहे, तर ते देवस्थान पण दाखवतो आणि तिथला इतिहास किंवा जी परंपरा आहे ती दाखवायचा प्रयत्न करतो. जर चॅनलवर नवीन असेल तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, होय महाराजा.